दिनांक 11 जून मंगळवार रोजी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या व MASCDCL महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रीला स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ राज्यव्यापी निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रातील जनता आधीच देशातील सर्वात वीज दराचा भार सहन करत असून यापुढे स्मार्ट मीटर लावण्यामुळे याचा अतिरिक्त भर जनतेला सहन करावा लागणार आहे। स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर हा विद्युत कंपनीला फायदा पोहोचवण्याकरिता जनतेस शोषण करण्याचा माध्यम असून जनता विजेचा दर वाढमुळे ग्रस्त होणार आहे। MASCDCL अनेक स्वरूपात वीज दर लावून जनतेचे शोषण करून पैशाची वसुली करीत आहे व यातच महाराष्ट्राची भाजप शिंदे सरकारचा हेतू जनतेच्या हितार्थ नसून फक्त विद्युत कंपनी यांना फायदा पोहोचवण्याचा दिसून पडते। MASCDCL वर नियंत्रण ठेवून जनतेच्या हितार्थ उपाययोजनांचा कोणताच हेतू महाराष्ट्र शासनाचा दिसून पडत नाही। स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा हा उपक्रम जनतेला शोषित करण्याचा माध्यम असून हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टी यवतमाळच्या वतीने करण्यात आली आहे। आज महाराष्ट्र शासनाने MASCBद्वारे विद्युत मीटर बदलवण्याचा जो घाट घातलेला आहे की ज्याचा परिणाम उद्या गोरगरीब जनतेला भोगावा लागणार आहे। ह्या नवीन मीटर बदलवण्याकरता आम आदमी पार्टीचा म्हणजे जाहीर आम्ही निषेध करतोय। त्याबद्दलचं एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ आम्ही दिलेलं आहे। सरकारला एक इशारा दिलेला आहे ज्या माध्यमातून याच्या पुढे सरकारने जे पूर्ववत मीटर चालू होते तसेच ठेवावे, नवीन स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांची पिळवणूक करू नये आणि या पिळवणुकी जर सरकार करत असेल तर याला आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून चांगला जबाब देणार आहे। याकरता आज आम्ही हे निवेदन कलेक्टर ऑफिस साहेबांना मुख्यमंत्र्यांकरता देण्याकरता दिले आहे। धन्यवाद।